असे म्हटले जाते की मनुष्याचे जीवन क्षणभंगूर आहे. चांगले जीवन जगण्यासाठी आपल्या इच्छेने नव्हे, तर देवाच्या इच्छेने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, या दिवसात आपण पवित्र बायबलमधील निर्गम या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. आपण सर्वजण हा कार्यक्रम आवर्जून पाहत आहात आणि आम्हाला मिस कॉल करीत आहात. याबद्दल आपले मनापासून आभार. माझी आपणास विनंती आहे की आपण आपल्या सर्व परिवारासोबत हा कार्यक्रम पहा आणि प्रभूमधील आत्मिक वाढीस कारण बना. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण निर्गम अध्याय 36 1 ते 38 वचनांचा अभ्यास करणार आहोत. निवास मंडपाबद्दल परमेश्वराने मोशेला अगोदरच सर्व बारीक सारीक माहिती पुरवली होती. त्याप्रमाणे आता प्रत्यक्षात निवास मंडपाचे काम चालू झालेले दिसते. सांगितलेल्या नमुन्याप्रमाणे तंतोतंत बांधणी करणे आवश्यक होते. ते काम कोणी कोणी केले, कसे केले, त्यासाठी कोणती सामुग्री लागली, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायला मिळणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही निर्गमचे पुस्तक 36व्या अध्यायाला सुरू करीत आहोत. जर आपल्याजवळ जुना करार आहे तर अवश्य माझ्यासोबत उघडा. निर्गमचे पुस्तक 36वा अध्याय. हा अध्याय आम्हाला परत निवास मंडपाकडे वापस नेतो. त्याची बांधणी कशा प्रकारे करावी ह्याविषयीच्या सूचना आम्ही आधीच पाहिलेल्या आहेत. आता आम्हाला दिसतं श्रोत्यांनो की त्यांना अर्थात इस्रायली लोकांना देण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे ते निवास मंडपाची बांधणी करीत आहेत. देवाने दिलेल्या नमुन्याप्रमाणे त्याची बांधणी करणे व तंतोतंत त्या नमुन्याचे पालन करणे फार आवश्यक होते, कारण निवास मंडप देवाने दिलेली ख्रिस्ताची प्रतिमा होती. हा निवास मंडप ख्रिस्ताला प्रगट करतो. वाचूया पहिलं वचन, 36वा अध्याय, पहिलं वचन. परमेश्वराच्या सर्व आज्ञांप्रमाणे पवित्र स्थानाच्या सेवेसाठी सर्व तऱ्हेचे काम कसे करावे ते समजण्यासाठी ज्यांच्या ठायी परमेश्वराने बुद्धी व समज घातली आहे ते बसालेल, अहलियाब आणि प्रत्येक ज्ञानी मनुष्य ह्यांनी हे काम करावे. प्रत्येक गटाच्या सदस्यांनी हे काम करायचे होते व मला वाटतं हे गट अनेक सदस्यांनी बनलेले होते व सर्व देवाने त्यांना जी बुद्धी व समज दिली होती त्याद्वारे ह्या निवास मंडपाच्या बांधणीच्या कामामध्ये व्यस्त झालेत. बसालेल सर्व कामांवर देखरेख ठेवणारा होता. आता आपण दुसरं वचन पाहूया. नंतर बसालेल व अलियाब ह्यांना आणि ज्या ज्ञानी मनुष्यांच्या मनात परमेश्वराने बुद्धी घातली होती व ज्यांना हे कार्य करण्याची स्फूर्ती झाली होती त्यांना मोशेने बोलाविले. आता देवाच्या कार्यात फार आवश्यक व महत्वाचे जे आहे ते लक्षात घ्या. जर श्रोत्यांनो आपण कुरकुर करून देवाचे कार्य करणारे आहात तर देवाचे कार्य करू नका. परमेश्वराला अशा प्रकारची वृत्ती आवडत नाही व तो अशा प्रकारची वृत्ती ठेवून केलेल्या कार्याला स्वीकारित नाही. निवास मंडपाची उभारणी करणारे पुरुष त्या सर्व वस्तूंना तयार करीत होते ज्या वस्तू परमेश्वराच्या उपासनेमध्ये उपयोगात येणार होत्या. ही त्यांच्याकरिता नोकरी नव्हती. ते घड्याळाकडे पाहून तास मोजीत कार्य करीत नव्हते किंवा एखाद्या संघटनेचे संस्थेचे सभासद नव्हते ज्यामुळे त्यांना विशिष्ट नियमांचे पालन करावे लागेल. आठवड्यात काहीच तास काम करून ते काम सोडून जाणाऱ्यांमधून नव्हते. ते निवास मंडपाची उभारणी एक कर्तव्य म्हणून सुद्धा करीत नव्हते. त्यांच्याजवळ काम नव्हते म्हणून ते बांधणी करीत नव्हते. मागील दिवसांमध्ये ते मिस्रमध्ये गुलाम होते आणि म्हणून ह्या ठिकाणी सुद्धा ते गुलाम होते म्हणून ते काम करीत नव्हते. परंतु श्रोत्यांनो, आता ते स्व इच्छेने कार्य करीत होते. त्यांचे तन मन त्या कार्यामध्ये सामील होते. अशाच प्रकारे श्रोत्यांनो, आम्हाला देवाचे कार्य करायचे आहे. मी अनेक लोकांना पाहते की
ते देवाच्या सेवेत तर आहेत, पण त्यांच्यामध्ये तो उत्साह, ती स्फूर्ती दिसत नाही. त्यांच्यामध्ये ती आस्था आढळत नाही. आणि मला असं वाटतं, की असे लोक देवाच्या सेवेत जर न राहिले, तर फारच बरे होईल. जर आपण स्फूर्तीने, जोमाने, सामर्थ्याने देवाची सेवा करीत नाही, तर आम्ही देवाची सेवा करणे सोडून द्यायला हवे. देवाला असे लोक सेवेकरिता नकोत. लक्षात घ्या, बसालेल फार जोमाने ह्या कार्याकरिता स्वतःला पुढे करीत आहे. तो देवाकरिता कार्य करणारा होता. देवाचे कार्य आनंदाने व हर्षाने आम्ही करायला हवे. आम्हाला मोठ्या आनंदाने त्याची सेवा करायला हवी. रोमकरास पत्र 14वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये पॉल म्हणतो, रोमकरास पत्र 14वा अध्याय 5वे वचन, कोणी माणूस एखादा दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो, दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी. अशाच प्रकारे आम्हाला प्रभूची सेवा करायची आहे. त्याची सेवा करण्यापूर्वी आम्ही आपल्या मनाची पूर्ण खात्री करायला हवी. कारण आम्ही त्याला संतोषू इच्छितो व त्याला संतोषविण्याकरिता उत्सुक आहोत. पुन्हा करिंथकरास पहिले पत्र 9वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये पॉल म्हणतो, करिंथकरास पहिले पत्र 9वा अध्याय 16वे वचन, जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरविण्याचे कारण नाही, कारण मला ती सांगणे भाग आहे. कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. पॉल स्वतःचा धिक्कार करतो. तो सुवार्ता सांगू इच्छित होता. जे 300 लोक गिदोनासोबत पाण्याजवळ गेलेत, नदीच्या किनारी झुकून ते पाणी प्यायले नाहीत. पाण्यात हात टाकून हातात पाणी घेऊन त्यांनी ते तोंडापर्यंत आणले व तशा प्रकारे पाणी पिऊन त्यांनी शत्रूवर नजर ठेवली. त्यांनी म्हटले, ते मिद्यानी कुठे आहेत? आम्ही त्यांना हरवू इच्छितो. हा वृत्तांत आम्हाला शास्त्रेचे पुस्तक 7वा अध्याय 5 ते 7 वचनांमध्ये वाचायला मिळतो. शास्त्रेचे पुस्तक 7वा अध्याय 5 ते 7 वचने. त्याप्रमाणे त्याने लोकांना पाणवठ्यावर नेले. तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, कुत्रा जिभेने पाणी चाटून पितो, त्याप्रमाणे जो पाणी पिईल त्याला बाजूला काढ. तसेच गुडघे टेकून जो पिईल त्याला बाजूला काढ. जे तोंडाशी हात नेऊन पाणी चाटून प्याले ते 300 भरले. बाकीचे लोक गुडघे टेकून पाणी प्यायलेत. तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, चाटून पाणी पिणाऱ्या ह्या 300 लोकांकरवी मी तुमचा बचाव करीन आणि मिद्यानाला तुझ्या हाती देईन. बाकीच्या लोकांनी आपल्या ठिकाणी जावे. अशा प्रकारचा उत्साह श्रोत्यांनो आज आमच्यामध्ये असायला हवा. आज देवाचे अनेक सेवक आत्मिक रूपाने मृत अवस्थेत आहेत आणि त्यामुळेच ज्या ठिकाणी ते सेवा करीत आहेत त्या ठिकाणी प्रभावीप्रमाणे देवाचे कार्य होत नाही. आज आमच्या मंडळ्या प्रभावहीन होत चाललेल्या आहेत. कारण काय, तर देवाचे सेवक उत्साही नाहीत. आता आपण 3 ते 5 वचने वाचूया. 36वा अध्याय 3 पासून 5 वचने. आणि पवित्र स्थानाच्या सेवेसाठी म्हणजे ते बांधण्यासाठी इस्रायल लोकांनी जे एकंदर अर्पण आणले होते ते ह्यांनी मोशेच्या पुढून घेतले. लोकांनी रोज सकाळी आपली स्वसंतोषाची अर्पणे त्याच्यापाशी आणण्याचा क्रम चालू ठेविला. इतका की जे बुद्धिमान पुरुष पवित्र स्थानाचे सगळे काम करीत होते ते सर्व आपापले काम सोडून देऊन मोशेकडे आले आणि ते मोशेला म्हणाले, परमेश्वराने जे काम करण्याची आज्ञा दिली आहे ते करावयाला जी सामग्री लागते तिच्यापेक्षा लोक पुष्कळच अधिक आणीत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे श्रोत्यांनो, मला वाटतं फक्त ह्याच एका ठिकाणी लोकांना देणे थांबविण्यासाठी सांगण्यात आले. निवास मंडपाच्या उभारणीसाठी व त्यात लागणाऱ्या सर्व वस्तूंसाठी जे आवश्यक होते त्यापेक्षा अधिक ह्या लोकांनी दिले आणि त्यांनी स्वइच्छेने दिले. माझ्या सेवा काळात अशा प्रकारची वर्गणी मी अद्यापही पाहिलेली नाही. नाही अशा प्रकारच्या दानाविषयी मी ऐकलेले आहे. 6वं वचन बघा. तेव्हा मोशेने छावणीभर असा हुकूम प्रसिद्ध केला की कोणीही पुरुषाने किंवा स्त्रीने पवित्र स्थानासाठी अर्पण म्हणून आणखी कोणतेही कसबाचे वगैरे काम करून आणू नये. याप्रमाणे आणखी अर्पणे आणण्यास लोकांस प्रतिबंध झाला. लक्षात घ्या की हे लोक
गुलामगिरीतून नुकतेच बाहेर पडलेले होते व आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी इतके अधिक दिले की त्यांना थांबण्याकरिता सांगावे लागले. त्यांच्याजवळ स्वतःची अशी काहीच संपत्ती नव्हती व आता जे काही त्यांच्याजवळ होते ते सुद्धा देणे म्हणजे कठीण गोष्ट होती. परंतु त्यांनी उदारपणे, आनंदाने, उत्साहाने देवाच्या कार्याकरिता अर्पण केले. आपण जे काही देवाकरिता श्रोत्यांनो करता ते आपण कशा प्रकारे करता हे फार महत्वाचे आहे. आम्ही अशाच प्रकारे देवाच्या देवाकरिता करायला हवे. देव अशाच प्रकारे आम्ही करावे अशी इच्छा बाळगतो. आम्ही संतोषाने द्यावे अशी देवाची इच्छा आहे. मी एक म्हण ऐकलेली आहे की जोपर्यंत दुःख वाटत नाही तोपर्यंत द्या. परमेश्वर म्हणतो की जर दुःख होत असेल तर देऊ नका. आम्ही जी परमेश्वराची उपासना करतो ती आम्ही आनंदाने, उत्साहाने करायला हवी व जे दान आम्ही देतो ते सुद्धा आम्ही आनंदाने द्यायला हवे. कारण परमेश्वराचं वचन सांगतं, संतोषाने देणारा देवाला आवडतो. असं वाटतं श्रोत्यानो की हा अध्यायात आम्ही पुन्हा काही वेगवेगळ्या वस्तू व निवास मंडपाचा काही भाग पुन्हा हाताळत आहोत. उजळणी केल्यासारखं वाटतं ना? परंतु आधी आम्हाला नमुना देण्यात आला होता. पण आता त्या नमुन्याला साक्षात बनविण्यात येत आहे हे आम्ही पाहत आहोत. आम्हाला फक्त नमुना आणि सामानच आवश्यक नाही, तर आम्हाला काम सुद्धा करणे आवश्यक आहे. इस्रायली लोक ह्या अध्यायात काम सुरू करताना दिसतात. पाहिला का प्रभू ख्रिस्त खिळलेला खांबावरी, पाहिला
आता आपण 7 आणि 8 वचने वाचूया. त्यांच्या हाती जी सामग्री जमली होती ती ते सर्व काम करण्यास पुरून उरेल इतकी होती. त्यांच्यामधले जे बुद्धिमान पुरुष काम करीत होते त्या सर्वांनी 10 पडद्यांचा निवास मंडप बनविला. हे पडदे त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिची रंगाच्या सुताचे तयार केले व त्यात कुशल कारागिराकडून करूब काढविले. संपूर्ण निवास मंडपाचे हे आवरण होते. हे तलम सणाचे वस्त्र ख्रिस्ताच्या नीतिमत्वाविषयी आम्हाला सांगते. ते त्याच्या चरित्राविषयी व त्याच्या कार्याविषयी सांगते. तो श्रोत्यानो आम्हाला जे नीतिमत्व पुरवतो, ज्याद्वारे आम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाऊ शकतो, उभे राहू शकतो, त्याविषयी ते सांगते. महत्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वर आमच्या सर्व गरजा पुरविण्याकरिता समर्थ आहे. तो आम्हाला वाचविण्याकरिता समर्थ आहे. तो आम्हाला सोडविण्याकरिता समर्थ आहे. तो आम्हाला सुरक्षित ठेवण्याकरिता सुद्धा राखण्याकरिता समर्थ आहे. बकऱ्याच्या, मेंढ्याच्या केसाचे पडदे, तहशाच्या कातड्याचे आच्छादन, आकडे व फळ्या हे सर्व कशा न कशा प्रकारे ख्रिस्ताविषयी आम्हाला सांगतात. 9व्या वचनापासून पुढची वचने आम्हाला सांगतात, एकेका पडद्याची लांबी 28 हात व रुंदी 4 हात होती. ते सर्व पडदे एकाच मापाचे होते. त्यांनी त्यातले 5 पडदे एकमेकांशी जोडिले व दुसरे 5 पडदे एकमेकांशी जोडिले. त्यांनी जेथे एक पडदा जोडिला होता तेथे पडद्याच्या किनारीवर निळ्या सुताची बिरडी लाविली. तसेच दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही तशीच बिरडी केली. एका पडद्याला त्यांनी 50 बिरडी केली व दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही 50 बिरडी केली. ही बिरडी समोरासमोर होती. तसेच त्यांनी सोन्याचे 50 आकडे बनविले. त्या आकड्यांनी त्यांनी पडदे एकमेकांशी अशा प्रकारे जोडिले की सर्व मिळून निवास मंडप अखंड झाला. निवास मंडपावर तंबू असावा म्हणून बकऱ्याच्या केसाचे 11 पडदे त्यांनी बनविले. एकेका पडद्याची लांबी 30 हात व रुंदी 4 हात होती. हे 11 पडदे एकाच मापाचे होते. त्यांनी 5 पडदे वेगळे जोडिले व 6 पडदे वेगळे जोडिले. अशा प्रकारे जोडून केलेल्या एका कनातीच्या बाहेरील शेवटल्या पडद्याच्या किनारीवर त्यांनी 50 बिरडी केली. तशीच दुसऱ्या कनातीच्या बाहेरील शेवटल्या पडद्याच्या किनारीवरही त्यांनी 50 बिरडी केली. हा तंबू जोडून एक करण्यासाठी त्यांनी पितळेचे 50 आकडे बनविले. ह्या तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे एक आच्छादन व त्याच्यावर तहशाच्या कापड्याचं एक आच्छादन त्यांनी तयार केले. मग निवास मंडपासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्या केल्या. प्रत्येक फळी 10 हात लांब व 1.5 हात रुंद होती. प्रत्येक फळी दुसऱ्या फळीशी जोडण्यासाठी त्यांनी तिला 2-2 कुसे केली. त्यांनी निवास मंडपाच्या सर्व फळ्या अशाच केल्या. निवास मंडपासाठी ज्या फळ्या त्यांनी केल्या त्यापैकी 20 दक्षिण बाजूस लावण्यासाठी केल्या. त्या 20 फळ्यांच्या खाली लावण्यासाठी चांदीच्या 40 उथळ्या केल्या. म्हणजे एकेका फळीच्या खाली कुसासाठी 2-2 उथळ्या त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे निवास मंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूस लावण्यासाठी त्यांनी 20 फळ्या केल्या. त्यांनी त्यांच्यासाठी चांदीच्या 40 उथळ्या केल्या म्हणजे एकेका फळीच्या खाली 2-2 उथळ्या. निवास मंडपाच्या मागील म्हणजे पश्चिम बाजूसाठी त्यांनी 6 फळ्या केल्या आणि मागल्या बाजूस निवास मंडपाच्या कोपऱ्यासाठी त्यांनी 2 फळ्या केल्या. ह्या फळ्या खाल पासून 2-2 असून त्या दोन्ही वरच्या भागी एकेका कडीने त्यांनी जुळविल्या. दोन्ही कोपऱ्यासाठी त्यांनी अशा 2 फळ्या केल्या. ह्या प्रकारे 8 फळ्या व त्यांना चांदीच्या 16 उथळ्या झाल्या. अर्थात एकेका फळीखाली 2-2 उथळ्या होत्या. त्यांनी बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार केले. निवास मंडपाच्या एका बाजूच्या फळ्यासाठी 5, निवास मंडपाच्या दुसऱ्या बाजूच्या फळ्यांसाठी 5 आणि निवास मंडपाच्या पश्चिमेच्या म्हणजे मागल्या बाजूसाठी 5. आणि त्यांनी फळ्यांच्या मध्यभागी लावावयाचा मधला अडसर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचेल असा केला. त्या फळ्या त्यांनी सोन्याने मढविल्या. अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनविल्या आणि अडसरही सोन्याने मढविले. मग
त्यांनी निळ्या, जांभळ्या आणि किरमिची रंगाच्या सुताचा आणि तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनविला व त्यावर कुशल कारागिराकडून करूप काढविले. आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे 4 खांब केले व ते सोन्याने मढविले. त्यांच्या आकड्या सोन्याच्या केल्या आणि त्यांच्यासाठी 4 चांदीच्या उथळ्या ओतिल्या. त्यांनी तंबूच्या द्वारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिची रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा वेल बुट्टीदार पडदा बनविला व त्यांनी त्याचे 5 खांब व त्यांच्या आकड्या बनविल्या. त्यांचे शिरोभाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढविल्या आणि त्यांच्या 5 उथळ्या पितळेच्या बनविल्या. श्रोत्यांनो, आता लक्षात घ्या की निवास मंडप 30 क्युबिट लांब, 10 क्युबिट रुंद आणि 10 क्युबिट उंच होते. ते बाभळीच्या लाकडाचे बनले होते व फळ्या सोन्याने मढविलेल्या होत्या. ह्या फळ्या 1.5 क्युबिट रुंद होत्या. अरण्यातून प्रवास करीत असताना ह्या फळ्या वाहून नेण्याकरिता फार जड होत्या. त्यामुळे ह्या फळ्यांना गाडीवर वाहून नेत असत. तरी सुद्धा सर्व वस्तू लेव्यांच्या खांद्यावरच ठेवून नेण्यात येत असत. ह्या फळ्यांच्या खाली चांदीच्या उथळ्या लावण्यात आल्या होत्या. अर्थातच संपूर्ण निवास मंडप चांदीवर स्थित होता. लक्षात घ्या की चांदी सुटकेला दर्शविते. निवास मंडपाला खांबाच्या द्वारे एकत्र जोडण्यात आले होते. निवास मंडपात एक आतला पडदा होता, ज्याद्वारे मुख्य निवास मंडपाला 2 भागात विभागण्यात आले होते. छोट्या भागाला अतिपवित्र स्थान आणि मोठ्या भागाला पवित्र स्थान म्हणण्यात येत असे. श्रोत्यांनो, निवास मंडपातील प्रत्येक वस्तू, मी पुन्हा आणि पुन्हा आपणाला सांगत आहे की प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताचे कार्य आणि त्याचे व्यक्तिमत्व आम्हाला दर्शविते. खरोखर निर्गमच्या पुस्तकातील ह्या वचनांमध्ये किती खोल अर्थ भरलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे स्पष्ट चित्र ह्या अध्यायांमध्ये आम्ही पाहत आहोत. अशा प्रकारे परमेश्वराने ह्या निवास मंडपाचा नमुना मोशेला दाखविला आणि त्याबद्दलच्या सर्व सूचना त्याला दिल्यात. आणि त्या नमुन्याप्रमाणे, त्या सूचनांप्रमाणे निवास मंडप ह्या लोकांनी बनवला. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की आमचा परमेश्वर पद्धतशीरपणे आणि योजनेप्रमाणे कार्य करणारा परमेश्वर आहे. तो आमच्या जीवनात सुद्धा अशाच प्रकारे कार्य करतो. तो गडबड करणारा परमेश्वर नाही किंवा तो गोंधळून कार्य करणारा परमेश्वर नाही, परंतु तो आपल्या अलौकिक योजनेमध्ये आणि पद्धतशीरपणे प्रत्येकाच्या जीवनात कार्य करतो. आज ह्या जगामध्ये तो कार्य करीत आहे आणि तो मानवाच्या सुटकेचे कार्य अद्यापही करीत आहे. जी सुटका त्याने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मानवाला देऊ केलेली आहे, ती सुटका तो अद्यापही देत आहे. श्रोत्यानो, प्रत्येक मानवाचे तारण व्हावे, प्रत्येक मानव नाश होण्यापासून वाचवल्या जावा, ही परमेश्वराची इच्छा आहे. कारण परमेश्वर प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो आणि त्याची इच्छा ही नाही की कोणाचाच नाश व्हावा. आणि म्हणून त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला ह्या जगात पाठवले. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर परमेश्वराने ज्या प्रकारे त्याला सांगितले होते त्या प्रकारे प्राण दिला. त्याने परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले. तो आमच्याकरिता शून्य झाला आणि श्रोत्यानो, त्याने आम्हा सर्वांचे पाप स्वतःवर घेतले. प्रभू येशू ख्रिस्ताचे बलिदान प्रत्येक मानवाकरिता आहे. मग आपण कोणी का असा, कोठे राहणारे असा, आपण किती भयंकर पापे केलेली असतील तरी ती सर्व पापे धुवून काढण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त समर्थ आहे. आज तो आपली वाट पाहत आहे. त्याच्याजवळ या. त्याच्याजवळ येऊन आपल्या सर्व पापांची कबुली देऊन पश्चाताप करा. तो तुम्हाला जवळ घेण्यास तयार आहे. तो तुम्हाला अनंत काळाचे जीवन देण्यास, तारणाचे आश्वासन देण्यास तयार आहे. काय आपण त्याच्याजवळ येण्याकरिता तयार आहात? आज हे आमंत्रण जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. मग आपण वृद्ध असा, तरुण असा, लहान लेकरे असा, स्त्री असा, पुरुष असा, प्रत्येकाकरिता हे आमंत्रण आहे. म्हणून निर्णय घ्या. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता.
प्रियांनो, माझी खात्री आहे की आज आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. काही विशिष्ट गोष्टी करण्यासाठी देवाने काही लोकांना विशेष बुद्धी आणि समज दिलेली आहे. देवाचे काम किंवा कार्य करण्यासाठी आमच्यामध्ये आवेश असावा, आमच्यामध्ये स्फूर्ती असावी. देवाच्या कार्यासाठी आम्ही वेळ द्यावा, आमचा पैसा द्यावा. परंतु हे करीत असताना त्यामध्ये उदारपणा, आनंद आणि उत्साह असावा. आजच्या अध्ययनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवास मंडपातील प्रत्येक गोष्ट ख्रिस्ताविषयी सांगणारी आहे. निवास मंडप देवाने दिलेली ख्रिस्ताची प्रतिमा होती आणि निवास मंडप ख्रिस्ताला प्रकट करतो. काय आमचे जीवनही ख्रिस्ताविषयी सांगणारे आहे? आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवलेला ख्रिस्त इतरांसाठी आम्ही आशीर्वाद म्हणून सहभागी केला आहे? ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो की तुझ्यामुळं आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त प्राप्त झालेला आहे, जो आमच्यावरती प्रीती करतो, जो आम्हाला कृपा पुरवितो आणि ज्याने आम्हाला मार्ग दाखवलेला आहे. त्या आमच्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभूजी, आम्ही तुझी लेकरं आहोत आणि म्हणूनच आमच्या जीवनामध्ये योग्य गोष्टी करण्यासाठी आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आम्हाला ठाऊक आहे आमच्यामध्ये अशक्तपण आहे, परंतु ते दूर करण्यासाठी तुझी कृपा आम्हाला पुरेशी आहे. आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो आणि या विनंत्या, मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आपणाबरोबर सदैव असो.